तर ही थेट दृश्य आपण बघतोय। अंजली दमानिया यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी यावेळेस त्या करतायत आणि अजित पवार यांची त्या भेट घेण्यासाठी म्हणून अंजली दमानिया आता दाखल झालेल्या आहेत। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची आज अंजली दमानिया भेट घेत आहेत। सरपंच हत्ये प्रकरणी अंजली दमानिया गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी म्हणून अजित पवारांच्या भेटीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पोहोचलेल्या आहेत। अंजली दमानिया यांनी सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा तसंच धनंजय मुंडे यांचा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केलेली आहे आणि त्यासाठी म्हणून त्या थेट धनंजय मुंडे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी म्हणून देवगिरीवर पोहोचलेले आहेत। अंजली दमानिया आता देवगिरीवर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करणार आहेत। आणि ही दृश्य आपण बघतोय। अंजली दमानिया यांच्या हातात कागद मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, कागदपत्र मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती। त्या परळीमध्ये मुक्कामी देखील काही दिवस होत्या सरपंच हत्येनंतर आणि त्यानंतर आता आपण बघतोय अंजली दमानिया या मुंबईमध्ये देवगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे। अंजली दमानिया या आता अजित पवारांच्या भेटीला देवगिरीवर पोहोचल्या आहेत। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। रुपाली, आपण बघतोय अंजली दमानिया यांनी आता अजित पवारांच्याकडेच न्यायासाठी दरवाजे वाजवलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। अजित पवारांसोबत त्यांची आज भेट होती असं कळत आहे। काय या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते, काय अधिक सांगाल? बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोप अनेकांनी केलेला होता। अंजली दमानिया यांनी देखील अशा पद्धतीचा आरोप केला होता की बीडमधल्या देशमुखच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही अशा संदर्भातली विधानं त्यांनी याच्या पूर्वी सुद्धा केली होती आणि या संदर्भातले पुरावे घेऊन आता त्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेऊन ते याच विषयावरती चर्चा करणार आहेत की बीड प्रकरणामध्ये कशी वाल्मिकी कराड यांच्या मागे कशी धनंजय मुंडे यांची ताकद आहे, त्यांची कशी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि या सगळ्या पुराव्यांच्या आणि या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या बातमीचे सगळे